3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो। या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिराला आंब्यांची सजावट करण्यात आली होती। तसेच आई एकविरा देवीच्या मूर्तीला पाळण्यात बसवण्यात आले होते। पाळणा देखील हलवण्यात आला। आंब्याच्या झाडाखाली आई एकविरा देवीची मूर्ती पाळण्यात बसल्याचे चित्र एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं होतं। हा सजीव देखावा पाहण्यासाठी आई एकविरा देवी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या आई एकविरा देवी यात्रोत्सवाचा समारोप देखील अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यात आला, अशी माहिती आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। श्री एकविरा देवी रेणुका मंदिर ट्रस्टच्या वतीने आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रा उत्सवाचा अक्षय तृतीया निमित्ताने आज सांगता दिवस आणि त्या दिवशी आई भगवतीला झुल्यावर बसून झुलवलं जातं, म्हणजे त्याला झुला बनवतो, त्याच्यात ती मूर्ती आई मूर्ती ठेवून झुलवलं जातं आणि एक आई भगवती असे आंब्याच्या झाडाखाली झुल्यावर आहे असं एक वैभव चित्र दाखवून अक्षय तृतीयाचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने आज नवीन असे कोणी उद्योग सुरू करतात, कोणी काहीतरी भांडवल टाकून काही ना काही करतात, त्याला आई भगवतीचा आशीर्वाद घ्यायला बहुसंख्य लोक येऊन आणि झुल्याला हात लावून जातात आणि आपला व्यवसाय सुरू करतात। आणि आज ह्या झुल्याच्या याच्यावरून नंतर अक्षय तृतीयावरून अक्षय तृतीयानिमित्त सगळ्या भाविक भक्तांना शुभ आशीर्वाद, धन्यवाद। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।